जर संत महात्म्यांचा वापर भाजपा करणार असेल तर ही निवडणूक न लढताच त्यांनी हा पराभव मान्य केला. ज्या अँटीलिया प्रकरणात बॉम्ब ठेवले गेले, त्यानंतर एका निरपराध व्यक्तीचा खून केला गेला. महाराष्ट्राला देशाला हरवणाऱ्या या प्रकरणातले दोन मुख्य आरोपी पोलीस खात्यातले, त्यातला एक मुख्य आरोपी की मुंबईचे पोलीस आयुक्त, त्यांना क्लीन चिट भाजप, आणि उरलेले दोन आरोपी तुरुंगात होते ते आता सध्या सुटले आणि मिंदे गटामध्ये, ते आता मिंदे गटामध्ये आहे, त्यांच्यासाठी काम करतात. कदाचित ते निवडणुका लढतील अंधेरी. आणि दुसरे जे महात्मा आहे हे अशा प्रकारे पत्रव्यवहार करून म्हणजे अनिल देशमुखांची एक माहिती समोर आणली. त्यानंतर त्यांनी काही फडणवीसांवरती आरोप केले. फडणवीसांनी उत्तर द्यायला, उत्तर देण्यासाठी त्यांना तुरुंगातला प्रवक्ता लागतो. हे या देशामध्ये आम्ही प्रथम पाहतो. त्यांना तुरुंगातला खून, दहशतवाद, त्यातला एक आरोपी भाजपचा प्रवक्ता म्हणून काम करतोय. मी जे वारंवार म्हणतोय, तुम्ही विसरू नका, आम्ही गेले 1 वर्ष सांगतो की राजकारणासाठी आणि निवडणुका जिंकण्यासाठी सरकारमधले काही प्रमुख गुंड टोळ्यांचा आणि तुरुंगातील गुंडांचा वापर करतायत. मी वारंवार सांगतोय, ते तुम्हाला आता सिद्ध झालं असं. तुरुंगात फोन जात आहे त्यांचे, तुरुंगात त्यांचे प्रतिनिधी जात आहेत सरकारचे, कोणी काय बोलावं, कोणी काय स्टेटमेंट द्यावं. आणि मला मीडियाचं आश्चर्य वाटलं, पुण्यातल्या दहशतवादातल्या एका आरोपीच्या वक्तव्याला एवढं महत्व. या महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा भारतीय जनता पक्षाला, खास करून फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या भाजपच्या एका टोळीनं किती खाली आणलेलं आहे. हे जे वारंवार जे म्हणतोय त्याला स्वतः फडणवीसच पाठबळ देत आहे. तुमच्याकडे प्रवक्ते नाही आहेत मला माहिती आहे, तुम्ही सोमे गोमे अनेक प्रवक्ते गेलेले आहात, पण आता तुरुंगातल्या लोकांना तुम्ही भाजपच्या प्रवक्ते पदाची जबाबदारी दिलेली आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली. एक मुलाला आणलं जातं बाहेर, त्याच्यावरती अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप आहे. आणि तो काहीतरी सांगतो, मी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं. बरं, नागपूरची पण तयारी, नागपूरची पण तयारी ठीक आहे. त्या सगळ्यांची नारको करा भाजपच्या लोकांची, मग कळेल त्यांनी काय गेल्या 10 वर्षात कांड केलेले आहेत, कुठल्या नारको आणि काय. अनिल देशमुख असतील, संजय राऊत असतील, नवाब मलिक असतील, केजरीवाल असतील, संजय सिंग असतील, ईडीचा गैरवापर करून, पोलिसांचा गैरवापर करून मला अडकवण्यात आलं. आणि मुंबईचे पोलीस आयुक्त त्यावेळी या सगळ्या खटल्याचे मुख्य आरोपी, त्यांना मोकळं सोडण्यात आलं, कारण त्यांनी अनिल देशमुखांवरती आरोप करून ठरवले. आता जयंत पाटलांचं नाव त्याने, माझ्याकडे असे तुरुंगातले 10 लोक उभे करू शकतो जे फडणवीसांचं नाव घेतील, जे बावनकुळ्यांचं नाव घेतील, अमित शहाचं नाव घेतील. अमित शहा पण तुरुंगात जाऊनच आले आहेत ना. भारतीय जनता पक्षानं असे संत महात्मे. आता काही दिवसांनी एकाला तर वॉशिंग मशीनमध्ये टाकलेलं तर या खटल्याचा एका पोलीस अधिकाऱ्याला, आता ह्यालाही वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ केलं. बघा, या राज्याच्या राजकारणाची पातळी आपण किती खाली आणायची या राज्यातल्या नेत्यांनी ठरवायला. देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जाता वारंवार आक्षेप आहे की तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणाचं डर्टी पॉलिटिक्स गटार केलं. फडणवीसांनी समोरून सांगायला पाहिजे गृहमंत्री म्हणून की एका गुंडाच्या, एका दहशतवाद्याच्या स्टेटमेंटवरती विश्वास ठेवू नका म्हणून.
एक गृहमंत्री म्हणून त्यांचं काम आहे. ते गृहमंत्री म्हणून काय करतायत तर टाळ्या वाजवतायत या आरोपीच्या वक्तव्यावर. हा पहा एक आरोपी काय बोलतो आहे. आता ते वकील आहेत देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्र अशा राजकारणाचा तिरस्कार हे दिसतं आणि देवेंद्र फडणवीस या राजकारणाचे सूत्रधार. सचिन वाजे कधी काही तुमचे म्हणजे शिवसेनेच्या जवळचे होते असं जे कधी काळी हे विषय सोडून द्यावं. कधी काळी एकनाथ शिंदे पण आमच्या जवळचे होते. कधी काळी फडणवीस आमच्या जवळचे. हा मुंडा बिगडा गया तो हम क्या. कधी काळी सगळेच आमच्या जवळचे होते. अमित शहा जवळचे होते. मोदीजी जवळचे होतेच ना जवळचे. ते प्रश्न शिवसेनेत असण्याचे किंवा नसण्याचा नाही आहेत. 20 वर्षापूर्वी कोण कुठे होतं बोलू नका. आज ते कुठे आहेत आणि आज ते काय करतात वर्तमानात बोला. देवेंद्र फडणवीसांवरती खरं अनिल देशमुखांनी आरोप केले, फोटो दाखवले. त्या दृष्टीनं हा विषय संपला. मी तुम्हाला काय सांगायचं सांगेल. उगा दळू नका. एक गुंड दहशतवादाचा आरोप आहे. जो बॉम्ब ठेवतो, बॉम्ब बनवतो, त्याला मुंबईचे पोलीस आयुक्त मदत करतात. जो खुनाचा आरोपी, हत्येचा आरोपी, तो भारतीय जनता पक्ष संकटात आला की ताबडतोब बाहेर स्टेटमेंट देतो. ही तिसरी वेळ आहे. भारतीय जनता पक्षानं असे प्रवक्ते जे नेमलेले आहेत त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष भविष्यामध्ये जो आज आहे त्याच्यापेक्षा असा करायला जाणार. एवढं तुम्हाला पुढला प्रश्न पुढला विषय ठरवून करायला आज बाहेर येऊन वाईट वगैरे मी आपल्याला सांगतोय ना. सर हा विषय काय कोणी वजेवाला जो वजन कौन है वजह? आप मुझे बताइए. आप मुझे सवाल पूछ रहे हो. आप मुझे बताइए वजह कौन है. क्या आप मुझे बता सकते हो? बताइए ना. आप क्यों नहीं बोलते? बताइए कौन है. सर वजन तो हाँ बताइए ना. कौन से किसने एक्यूज है? एंटीलिया में क्या हुआ था आपको मालूम है? बॉम्ब रखा था, जिलेटिन रखा था. उसके बाद एक व्यक्ति की हत्या हो गई. उसमें आरोपी है मुंबई के पुलिस, उस वक्त के पुलिस कमिश्नर और 2-4 अधिकारी. एक आरोपी जेल में है. हाँ ATS के पास केस है, CBI के पास केस है. बहुत से धागे उसमें. वो आरोपी भाजपा का प्रवक्ता बनकर, बीजेपी का प्रवक्ता बनकर, फडणवीस जी का प्रवक्ता बनकर बाहर रहकर बात करता और मीडिया उसको महत्व दिया. भाजपा ने तालियां बनाई. इस तरह से महाराष्ट्र के राजनीति का स्तर एक आरोपी जेल में. इतना अनिल देशमुख इस राज्य के गृह मंत्री. अनिल देशमुख 7 बार की विधायक, अभी भी नेता. एक बार उनको फंसा है. उनको बोलने का अधिकार है, वो बोल सकते. लेकिन उनको जवाब देने के लिए आपको एक टेररिस्ट का सहारा लेना पड़ रहा है बीजेपी को. यह आपकी हार है. गृह मंत्री फडणवीस का यह अगर अधिकार है, कर्तव्य है कि सामने आओ और कहो लोगों से, चाहे कुछ भी हो, लेकिन एक टेररिस्ट के स्टेटमेंट पर, राजनीतिक स्टेटमेंट पर विश्वास न रखो. ये उनकी जिम्मेदारी है. चुनाव आने वाले डेफिनेटली भाजपा हार गया है, मन से भी हार गया है और मैदान में भी हारेगी. इसलिए गुंडों का सहारा लेकर काम. मैंने पहले भी कहा था कि मंत्रालय का शीर्ष फ्लोर था, मुख्यमंत्री बैठे, जहाँ गृह मंत्री जी बैठते हैं, उनके घर से, उनके कार्यालय से, मुख्यमंत्री पद जो बैठते वो सभी से गुंडों की टोलियां चलाई राजनीति में. और जो जेल में है उनका भी इस्तेमाल हो रहा है. जेल में कौन जा रहे हैं, जेल में उनके लोग जा रहे हैं. क्या करना है क्या नहीं करना है. किसी केस के एक और अभियुक्त आरोपी, नाम नहीं लूंगा, आपको मालूम है, वो शिंदे के साथ है और शिंदे की पार्टी से चुनाव लड़ रहा है अंधेरी से. ये खेल महाराष्ट्र में चल रहा है. और आप नीति की बात करते हैं, संस्कृति की बात करते हो, संस्कार की बात करते हो.
पहले तो अनिल देशमुख का नाम था, अभी जयंत पाटिल का भी नाम आ रहा है। आपको लग नहीं रहा कि ये शरद पवार पे सीधा निशाना कसा? यही तो है ना उनके पास लड़ने के लिए क्या है अब। आप कभी जयंत जी का नाम ले, कभी संजय राउत का नाम ले, कभी और किसी का नाम ले। हाँ, क्या करेंगे? उनके पास है क्या? ये हारने वाले लोकसभा में हारे हैं, महाराष्ट्र में उससे भी बुरी तरह से हारने वाले विधानसभा। म्हणून तर गेल्या आठवड्यात भाजपचं जे अधिवेशन झालं त्याच्यामध्ये अमित शहा म्हटले की शरद पवार हे भ्रष्टाचारियों का सरगना आहे आणि उद्धव ठाकरेंच्या विषयी बोलले की हा तर त्याच म्हणजे त्याच पुढचं हे सगळी सिरीज आहे। यही चल रहा है, ये वेब सीरीज चल रहा है। ये भाजपा बीजेपी ने एक क्राइम वेब सीरीज बनाई, क्या मिर्जापुर ना? हाँ, सर ये महाराष्ट्र का मिर्जापुर से बोलते अनिल देशमुखांनी केलेले आरोप आणि आज वाजेंनी बाहेर केलेले आरोप मिर्जापुर बनाना चाहते परस्पर संबंध आहे का दोन्ही गोष्टीचा? अनिल देशमुखांनी आरोप केले घोडेनुसारवरती आणि त्यानंतर यांनी बाहेरून आरोप केले। बाहेर तुरुंगातून या प्रवक्त्यांना बाहेर आणलं गेलं त्यासाठी ना, स्वतःकडे उत्तर द्यायची हिंमत नाही। जे पुरावे समोर आलेले आहे, जे आम्ही सांगतोय, त्यांची गळफटली आहे, फाटली आहे हातभर। त्याच्यामुळे त्यांचे जे प्रवक्ते आतमध्ये आहेत विविध तुरुंगात, त्यांना आता परत बाहेर काढलं जाईल आणि अशा प्रवक्त्यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या नेत्यांवरती हल्ले केले जातील। हे मी वारंवार याआधी सांगितलेलं आहे की गुंड टोळ्यांचा वापर, जे तुरुंगात आहेत खतरनाक गुंड, त्यांचा वापर होतो आहे। मी सांगितलं आहे, आतमध्ये फोन जात आहेत, त्यांच्याशी फोनवर बोललं जात आहे आणि प्रत्येक तुरुंगाचे जे जेलर आहेत त्यांच्या कार्यालयातल्या फोनवर बोललं जातं। बोला पुण्यामध्ये आले, उद्धव ठाकरेंवरती टीका केली की हे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत। अमित शहा महाराष्ट्रामध्ये येतात आणि सातत्याने उद्धव ठाकरे शरद पवारांना टार्गेट करतात। आज उद्धव ठाकरेंची पुण्यामध्ये सभा होते, अमित शहानी उद्धव ठाकरेंवरती पुण्याचाच आरोप केला। अमित शहा म्हणजे जयप्रकाश नारायण नाही बरं का ना, अमित शहा म्हणजे आचार्य विनोबाजी भावे नाही, किंवा अमित शहा म्हणजे सरदार पटेल नाही। कळलं का मला काय म्हणायचं? अमित शहा कोण आहे ते माननीय शरद पवार साहेबांनी काल सांगितलेलं आहे। तेव्हा तुम्ही असे प्रश्न विचारणं सोडा। जर तुम्ही महाराष्ट्राचे अभिमानी असाल तर अशा विषयाला महत्त्व देऊ नका। आपण सगळे मराठी माणसं आहोत, महाराष्ट्राचे अभिमानी आहोत। हे बाहेरचे चोर लफंगे येऊन मराठी माणसावरती असे हल्ले करून बदनाम करत असतील तर आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे। रावसाहेब, अनिल देशमुख म्हणाले होते की त्यांना एक ऑफर देण्यात आली होती जी त्यांनी मान्य केली, त्याच्यावर चर्चा झालेली आहे ना वारंवार। तुम्हाला जेव्हा अटक झाली त्याच्या आधी तुम्हाला अशी काही ऑफर आली होती? नक्कीच तुम्ही विसरत असाल, त्या ऑफर संदर्भात मी राज्यसभेचे तेव्हाचे चेअरमन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून ते कळवलं की अशा प्रकारे माझ्यावरती दबाव येतो आणि मला सांगितलं जातं की महाविकास आघाडीचं सरकार जे आपण बनवताय त्यापासून दूर राहा, नाहीतर तुम्हाला ईडी आणि सीबीआयच्या कारवाईला समोर जावं लागेल। आणि हे मी रेकॉर्डवरती आणले। हे मी तेव्हाचे आमचे उपराष्ट्रपती आणि आमच्या राज्यसभेचे चेअरमन, कारण मी त्यांच्या सभागृहाचा सदस्य होतो आणि आहे, त्यांना ताबडतोब ते कळवले। अशा प्रकारच्या दबावाच्या मुद्दे अनेक आमच्यावर चालल्या, पण देशमुख जे असतील, मी असेल, आम्ही झुकलो नाही। आमच्यातला मराठी बाणा जो महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे तो आम्ही कायम ठेवू। आम्ही जर झुकलो असतो, वापरलो असतो, आम्ही त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असतो, आम्ही स्वाभिमानानं राहिलो, आम्ही राहू। काय करणार? आमचे प्राण घ्याल, आमच्यावर गोळ्या चालवाल ना तुम्ही, अजून काय करू शकता? आमच्यावर तुम्ही गोळ्या चालवा रस्त्यावरती, आमची तुम्ही सगळी सुरक्षा व्यवस्था काढून घेतलेली आहे, आम्ही तक्रार नाही केली। आता बोलताना म्हणजे बातोबात तुमची हिंदी वाक्यामध्ये की भाजप हार गई है, मन से हार गई है। आता याच्यामध्ये जो पार्टी और जो व्यक्ति मन से हारी जाती है ना वो कभी जीत नहीं पाएगी। और महाराष्ट्र की जो मिट्टी है बहुत स्वाभिमानी लोगों की मिट्टी है। शिवाजी महाराज, ये भाजपा वाले हार गए। देवेंद्र फडणवीस खुद चुनाव हारने जा रहे हैं विधानसभा, आप देखिए।
अब अनिल देशमुख और वो बोल रहे हैं कि और वो वाली मनसे वो वाली जो मनसे है अनिल देख रहा था कि आज शिंदे साहब को मिल रहे हैं मुख्यमंत्री। हाँ, हाँ। अनिल देशमुख क्या बोल रहे थे, मैंने कल देखा है कि सुना है कि सभी सीटों पर चुनाव लड़ेंगे, सभी सीटों पर चुनाव लड़ेंगे और आज मुख्यमंत्री को मिलने जा रहे हैं। इतना बड़ा डील हो सकता है। चलिए, थैंक यू वेरी मच। एक सवाल आहे, अनिल देशमुख कुठेतरी प्रश्न तर निवडणुका जिंकण्यासाठी Thank you.